मोठा एक बेनिफिट मिळतो आणि त्या पद्धतीने ते लोकप्रतिनिधी चांगल्या पद्धतीने काम करतात. सध्या आता 4 ते 5 महिन्यात निवडणुका होती किंवा घेण्यास सांगितलेलं आहे, तर आपली तयारी कशी आहे? आमची तयारी चांगली आहे. आमच्या तयारीला काय प्रॉब्लेम नाही, बाकी माहीत नाही. आम्ही आमच्या ह्याच्याने चांगल्या पद्धतीने आमचं रोज पहिलं असं की आमचं प्रत्येक ठिकाणी आमचं काम चालू आहे आणि त्या पद्धतीने आम्ही ते काम करतो आणि शहरातल्या सर्वसामान्यांचे प्रश्न कसे सोडवता येतील त्यासाठी आम्ही 100% या ठिकाणी प्रयत्न करायला लागलेलो आहे. विधानसभा लोकसभा आपण युतीमध्ये लढलेला आहात, तर आता महानगरपालिकेची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहात, तर आपण युतीमध्ये लढणार का स्वबळावर लढणार? आजच्या या विषयावर मी काय बोलू शकत नाही. या बाबतीत आमचे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हेच आपल्याला सांगू शकतात. आमचं काम आहे आमच्या मतदारसंघामध्ये पक्षाचा बरोबर दुसरं आम्ही दोघं युती करतील, कारण तिथे देवेंद्र फडणवीसजी आणि ते ठरवणार आहे आणि त्या पद्धतीने आमचा काम आम्ही सर्व ठिकाणी चालू आहे. माझ्यावर सर्व समाजाचे सर्व पक्षाचे कार्यकर्ते येतात, त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी काम करतो. शहराध्यक्ष जे भाजपचे त्यांनी असं सांगितलेलं आहे की बाबा स्वबळावर आम्ही लढण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण की जे कार्यकर्ते त्यांना न्याय मिळेल. तर आपण कसं होतंय? नाही, मला त्यांनी काय म्हणलं त्याच्यापेक्षा देवेंद्रजी काय म्हणतात, शिंदे साहेब काय म्हणतात. शिंदे साहेब म्हणले तुम्ही एकटे लढावं, आमची ताकद आहे. आम्ही 1988ला दाखवून दिलं ताकद काय असते ते. आम्ही काही पक्षाच्या विरोधात नाही. आमची इच्छा आहे जे देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि शिंदे साहेब बसून जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे. 2022ला प्रभागानुसारच निवडणुका होईल का त्यामध्ये काही बदल होईल? आता अजून काय त्यांनी क्लिअर जोपर्यंत जजमेंट वाचत नाही तोपर्यंत आता सांगता येणार. आता कार्यकर्त्यांना काय दिली इच्छा? काही नाही, कार्यकर्त्यांनी पहिल्यापासून जोशमध्ये काम करायला लागले. आजही पाहिलं आमचे नगरसेवक ढगेजी यांना माहिती आहे. आता ते माझ्याबरोबर पूर्ण मध्य विभागामध्ये फिरले. त्यांनी पाहिलं की किती विकासाचे कामं झाले, सर्व समाजात झाले, असं कुठं जातीयपणा नाही झाला. सर्व समाजाला घेऊन या ठिकाणी काम केल्यामुळं आम्हाला 100% गॅरंटी कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही चांगल्या मतांनी निवडून. महानगरपालिकेवर शिवसेनेनं दबाव पडलेला आहे, तर महापौर त्यांचाच राहिलेला आहे. यावेळेसही महापौर शिवसेनेचाच आहे. 100%.